आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठी छापेमारी सुरू केली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित आयएसआय संपर्काच्या अनुषंगानं 60हून अधिक संशयित व्यक्तींवरती एटीएसची नजर आहे आणि त्यांच्या घरांवरती एकाच वेळी छापे घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुण्यामधून आज ही एक मोठी कारवाई सध्या समोर येते आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, महाराष्ट्र एटीएसनं पुण्यामध्ये मोठी कारवाई केल्याचं कळतंय, या कारवाई संदर्भातले काय अपडेट्स मिळतात? आपण बघितलं तर महाराष्ट्र एटीएसने पुणे जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठ्या संख्येने एटीएसचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 60हून अधिक ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। आणि 60हून अधिक ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। ज्या पद्धतीने जे पाकिस्तानी गँगस्टर आहे शहजाद भट्टी तो या ठिकाणी भारतातील जे तरुण आहेत त्यांना अर्थातच देशाविरोधात कारवाई करण्यासाठी कुठेतरी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करताय, रेडिकेट करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे माइंड वॉश करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर एटीएस कडून अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। जर आपण आता बघितलं तर पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सध्या एटीएसची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्थानिक पोलीस स्टेशनची देखील या ठिकाणी त्यांनी मदत घेतलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। जसं मी सांगतोय की पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड 60हून अधिक या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। अधिकारी एटीएसचे अजून सुद्धा याच परिसरात आहे। आपण जर बघितलं तर जे आयएसआय संघटना आहे ती संघटना पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या माध्यमातून भारतात जे तरुण आहेत त्यांना कुठेतरी देशविरोधी कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून माहिती घेणं आणि त्यांच्याकडून संपर्क वाढवणं अशा सगळ्या लोक हे एटीएसच्या टीमच्या रडारवर आहेत। आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर एटीएसची टीम सध्या पुण्यातील कोंढवा भागामध्ये पोहोचलेली आहेत। नेहमी जर आपण बघितलं तर एटीएसची टीम कोंढवामध्ये आल्यानंतर मोठी कारवाई होत असते आणि जर आपण बघितलं तर ह्याच्या अगोदर देखील याच परिसरातून बरेच लोकांना एटीएसनी ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं, कारवाई सुद्धा केलेली आहे। आणि त्यानंतर आज जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा एटीएसची टीम पूर्ण टीम मोठ्या संख्येने 500हून जास्त अधिकारी आहेत, कारण 60हून अधिक ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी देखील केली जाते, कारण जे सोशल मीडियावर या सगळ्यांचे पेजेस आहेत किंबहुना प्रोफाईल्स आहेत त्यांना देखील लाईक करतायत, असे लोक फॉलो करतायत। 60हून अधिक लोक अशा एटीएसच्या टीम रडारवर आहेत आणि सगळ्यांकडे सध्या कसून चौकशी केली जाते। त्यांचे मोबाईल, त्यांचे लॅपटॉप्स हे सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत, कारण त्यांच्याकडे काही मेसेजेस सुद्धा एक्सचेंज झालेले आहेत। अर्थात थेट पाकिस्तानी गँगस्टर जो शहजाद भट्टी आहे त्याच्या हे सगळेजण संपर्कात होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीने एटीएस कडून ही खूप मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजून सुद्धा ही कारवाई सुरू आहे। कुणाला याच्यामध्ये ताब्यात घेतलं जातं, नक्की याच्यात काय नक्की समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी कोंढव्यात सुद्धा पुण्यातील एटीएसची टीम या ठिकाणी पोहोचलेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी सध्या छापेमारी या ठिकाणी एटीएसच्या टीमकडून सुरू आहे। अगदी, त्यामुळे या कारवाई संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।